लॉज ऑफ लॉगॅरिथम किंवा फॉर्म्युले असं सुरुवात लॉगॅरिथमचं फक्त बघायला. मी काल ऍक्च्युअली इंडायसेसचे पहिल्यांदा लिहून दिले इंडायसेस, आणि त्याच्यानंतर मग आपण लॉगॅरिथमचे काही रूल्स लिहून घेतले. त्यातल्या काही फॉर्म्युल्यांना आपल्याला प्रूफ द्यायचा असतो. ते चारच आहेत ऍक्च्युअली, ते चारच फॉर्म्युले, त्यातल्या काही जणांना प्रूफ द्यायचा असतो. तर मी थोडेफार त्यातले एक्सप्लेन केले. उदाहरणार्थ बघा, पहिल्यांदा काय लिहून दिले की लॉगचं कन्व्हर्शन एक्सपोनेन्शियल किंवा एक्सपोनेन्शियल कन्व्हर्शन लॉग मध्ये कसं करतात. फर्स्ट पॉईंट आपला असा आहे, फर्स्ट पॉईंट हे असं माझ्यासाठी तुम्हाला ओळीने सगळं पाठ करायचं बरं का. इफ a raised to b equals c, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म, देन लॉग ऑफ c टू द बेस a इक्वल्स b, याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल टू लॉग कन्वर्ट करताना असं म्हणायचं लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं, असं पाठ करायचं. लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं, हे झालं एक्सपोनेन्शियल टू लॉग. आता लॉग टू एक्सपोनेन्शियल वरती लक्ष पाहिजे, लॉग टू एक्सपोनेन्शियल बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं. म्हणजे पुन्हा आपण याच फॉर्म मध्ये, हे दोन्ही ऍक्च्युअली फॉर्म्स काय आहेत, एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस ऑफ इच अदर. इंडायसेस आणि लॉगॅरिथम एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस आहेत. ऍक्च्युअली मी सांगितल्याप्रमाणे हा जो इंडेक्स आहे ना, हा इंडेक्स हा आयसोलेट होण्यासाठी बघा, आयसोलेट झाला, बाजूला झाला बघा, इंडेक्स सेपरेट झाला, यासाठी लॉगॅरिथम ही कन्सेप्ट येते. आणि याचं कारणही सांगितलं की 10⁻1 करताना प्रॉब्लेम नाही, 10⁻2 करताना प्रॉब्लेम नाही, पण 10⁻1.1 करताना प्रॉब्लेम येतो. मग तो इंडेक्स आयसोलेट होण्यासाठी लॉगॅरिथमचा जन्म झाला. मग a raised to b equals c असेल तर आपण लॉग मध्ये कसं लिहितो, लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं. आणि मग याला लॉगला ह्याच्यात कसे कन्वर्ट करतो, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं. त्यानंतर मग पहिला फॉर्म्युला जो लिहून दिलाय तो म्हणजे लॉग ऑफ ए बी. लॉग ऑफ ए बी इक्वल्स लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन ऑफ लॉग्स, लॉग ऑफ प्रोडक्ट म्हणजे ऍडिशन ऑफ लॉग. ह्याचं एक्सटेन्शन काय आहे, लॉग ए, लॉग ऑफ ए बी सी, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. लॉग ऑफ ए बी सी डी, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी प्लस लॉग डी. थोडक्यात काय तर लॉग ऑफ प्रोडक्ट ऍडिशन ऑफ लॉग, ऍडिशन ऑफ लॉग लॉग ऑफ प्रोडक्ट, ऍडिशन ऑफ लॉग लॉग ऑफ प्रोडक्ट. त्यानंतर लॉग ऑफ डिव्हिजन, तुम्ही वहीत लक्ष द्या. लॉग ऑफ डिव्हिजन सबट्रॅक्शन ऑफ लॉग, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ऑफ डिव्हिजन सबट्रॅक्शन ऑफ लॉग म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी. उलट सांगा, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ डिव्हिजन. लॉग ए मायनस लॉग बी असेल तर काय येणार, लॉग ऑफ डिव्हिजन. ठीक आहे. तिसरा बघा, लॉग ऑफ, याला पण प्रूफ द्यायचं बरं का. ज्याला मी प्रूफ द्यायचं आहे ना त्याला काय सांगितलंय, मार्क करून ठेवा म्हणून सांगितलंय, स्टार मार्क करा. मग पहिला कोणाला केलाय तुम्ही मार्क, लॉग ऑफ ए बी ला केलाय. हे झालं की तुम्हाला नंतर त्याचे प्रूफ दाखवायला लागेल. थोडी प्रॅक्टिस व्हावी लागते लॉगची, मगच प्रूफ कळतात. ह्याची सवय झाल्याशिवाय ना प्रूफ कळत नाही. प्रूफ त्यामुळे मध्येच सांगणार आहे प्रूफ, पण दाखवणार तुम्हाला 4-4, 5-5 लाईनचे प्रूफ आहेत, साधे अगदी बेसिक आहेत. इंडायसेशनला येतात ना त्याला ते प्रूफ कळत. हा, लॉग ऑफ ए अपॉन बी सांगतो तुम्ही. लॉग ऑफ ए अपॉन बी इक्वल्स लॉग ए मायनस लॉग बी. पुढचा रूल असा असेल तुमच्याकडे, लॉग ऑफ एम रेस टू एन इक्वल्स एन लॉग एम. हे बघा, एम चा इंडेक्स पाहिजे, हा एम चा. कोणाचा, एम ला हा जर इंडेक्स असेल ना एम, तर तो पुढे आणायचा. हे जसं तुम्हाला असं पुढे आणता येतं की नाही, तसं हे वरती उलट पण नेता आलं. हे सगळे जे रूल आहेत की नाही ते सरळ आणि उलटे असे दोन्ही वापरता आले पाहिजे ना. हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे एन लॉग एम असेल ना तर तो एन वर पण नेता आला पाहिजे. उदाहरणार्थ प्रॉब्लेम सोडवताना 2 log 3 कधी आलं तर त्याला तुम्हाला पटकन log 9 लिहिता आलं, म्हणजे log 9. हे कधी येणार, जर हा 2 लिहिता आला डोक्यावर तर ना. बघा 2 डोक्यावर गेला आणि 3 चा स्क्वेअर किती, 9, तर log 9. लक्षात आलं. हे असं सरळ उलट, याला देखील आपल्याला प्रूफ द्यायचं. पण याच्यानंतर जे मी लिहून दिले, असं लिहून दिले लॉग एम ब्रॅकेट रेस टू एन इक्वल्स काय, तर केवळ हे चुका होऊ नयेत म्हणून या गोष्टी आहेत. हे फॉर्म्युलेवर असं काही नसतं पुस्तकात. लॉग एम रेस टू एन म्हणजे लॉग एम इंटू लॉग एम इंटू लॉग एम इंटू लॉग एम इंटू लॉग एम एन टाइम्स. जे असेल ती पॉवर, जी असेल ती पॉवर.
लॉग एम रेस टू एन असेल ब्रॅकेट रेस टू एन, ह्याला प्रूफ वगैरे काही नसतं. त्याच्यानंतर असं आहे का बघा, लॉग ऑफ ए टू द बेस ए इक्वल्स 1 लिहून दिले का? हरीवर लिहून बाजू करा, मागे पुढे. लॉग ऑफ ए टू द बेस ए इक्वल्स 1, ह्याला आता प्रूफ द्यायची गरज का नसते सांगू. इंडायसेस मध्ये ए ची पॉवर काय असते? फर्स्ट पॉवर. कुठल्याही नंबर मध्ये ए 1 ची, आता 5:1 चा आन्सर काय येतं? 5 येतं ना. मग तसं a:1 चा आन्सर काय येतं? मग आता मला सांगा, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे की नाही? हा एक्सपोनेन्शियल आहे की नाही? मग लॉग मध्ये कन्वर्ट करा. काय म्हणायचं असतं? म्हणा की लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स फर्स्ट. लॉग म्हणायचं नाही, म्हणायचं बिंदास मराठीत. काय होईल? लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स फर्स्ट. काय आलं? लॉग ऑफ ए टू द बेस ए इक्वल्स 1. हेच तर इथं मी लिहिलंय. वेगळं काय काय? त्याच्या आसपास असं लिहून दिलं बघा, लॉग ऑफ ई टू द बेस ई इक्वल्स 1, लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इक्वल्स 1. हे आसपास मी तुम्हाला तिथे लिहून दिले. दिले का नाही दिले? हा, नेक्स्ट पुढचा लॉग ऑफ 1 टू द बेस एनी नंबर असं लिहिलं, ऑलवेज 0. लॉग 1 इज ऑलवेज 0. लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. याचं कारण असं आहे, इंडायसेस मध्ये 5:0 किती आहे? 10:0 किती? e:0 किती? a:0 किती? आता ह्याला लॉग मध्ये कन्वर्ट करा. ह्याला लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस पलीकडचं इक्वल 1, म्हणजे लॉग ऑफ 1 टू द बेस 5 इज इक्वल टू 0. सॉरी, इज इक्वल टू 1 0. आता ह्याला इंडायसेस लॉग मध्ये कन्वर्ट करा. ह्याला करा लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इज इक्वल टू 1 म्हणजे 0. ह्याला करा बरं, लॉग ऑफ पलीकडचं बेस ई. म्हणजे थोडक्यात काय, लॉग ऑफ 1 कधी बेस 5 आला, कधी बेस 10 आला, कधी बेस ई आला. म्हणून मी काय लिहून दिले? एनी नंबर लिहून दिले बेसला. काय लिहून दिले तुम्हाला? लॉग ऑफ 1 टू द बेस एनी नंबर इज ऑलवेज 0. लॉग 1 इज 0 एवढंच पाठ करायचं. लॉग 1 इज 0 हे त्याचं कारण आहे. असल्या गोष्टीला प्रूफ द्यायचे नसतात. त्याला प्रूफ मुळात ही पुस्तकात फॉर्म्युले नाहीच आहेत. हे नाहीच आहेत. तुमच्या पुस्तकात 4 फॉर्म्युले आहेत. कोणते कोणते माहिती? लॉग ऑफ ए बी, लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ एम रेस टू एन, गेलं लॉग ऑफ एम रेस टू एन आणि बेस चेंज फॉर्म्युला. बस, बाकी काही नाही. कशात काही नाही. हे सगळे या गोष्टी मी तुम्हाला ऍडिशनल लिहून दिलेले आहेत. चला, हे झालं का? लॉग ऑफ 1 टू द बेस एनी नंबर झालं का? त्याच्यानंतर मी असं लिहून दिले, लॉग ऑफ 0 इज नॉट डिफाइंड. लॉग ऑफ 0 इज नॉट डिफाइंड. इथं 0 असलं आणि काही बेस असला ना, काही बेस, त्याला काय म्हणायचं? नॉट डिफाइंड. त्याचं साधं कारण आहे, तुम्ही कुठलाही समजा तात्पुरता बेस मी इथं 10 दिला, तर त्याला 10 रेस टू इथं काय लिहू सांगा? हे बॉक्स इथं नॉट डिफाइंडची जागी, तर त्याचा आन्सर 0 येईल. 10 ची कितवी पॉवर 0 होते? कुठलीच नाही. साधी 10 ची 0 पॉवर घेतली तरी 1 येते. तेव्हा 0 येतच नाही, शक्यच नाही. म्हणून लॉग ऑफ 0 काय होत नाही? डिफाईन होत नाही. थोडक्यात लॉगरिथम्स हे फक्त पॉझिटिव्ह नंबर्स करता असतात. निगेटिव्ह नंबरचे लॉग डिफाईन होत नाही. निगेटिव्ह नंबरचे लॉग डिफाईन होत नाही, फक्त पॉझिटिव्ह नंबरचे काय होतात? लॉग डिफाईन होतात. लक्षात आलं? त्यामुळे लॉग ऑफ 0 इज नॉट डिफाईन. त्याच्यानंतर मी लिहून दिलं असेल तुम्हाला, काय लिहून दिलं असेल सांगा? लॉग ऑफ ए टू द बेस बी इक्वल्स लॉग ऑफ ए टू द बेस ई अपॉन लॉग ऑफ बी टू द बेस ई. याला म्हणतात बेस चेंज फॉर्म्युला. याला प्रूफ आहे. बेस चेंज फॉर्म्युला आहे का बघा? माझा नंबर काय राहिला असेल सांगा बघा मला. लॉग ऑफ ए टू द बेस बी इक्वल्स लॉग ऑफ ए टू द बेस ई अपॉन लॉग ऑफ बी. ह्याचा वापर कसा असतो दाखवतो बघा. समजा लक्षात, लॉग ऑफ 10 टू द बेस 15. मला याला बेस काहीतरी वेगळाच नंबर आणायचा आहे, 20 पाहिजे. ते कळतं प्रॉब्लेम मध्ये काय पाहिजे आपल्याला, आपोआप कळतं. समजा मला बेस 20 पाहिजे याला, मग असं दे लॉग ऑफ 10 टू द बेस 20 अपॉन लॉग ऑफ 15 टू द बेस 20. दोन्हीकडे बेस 20 दिसला पाहिजे. 10 15 हे असे इथे दिसले नाही. एवढं सोपं आहे. आता याला जोडून जे मी काही लिहिले की नाही, त्याला जोडून मी जे 1 अपॉन काहीतरी लिहून दिले की ते जे आहे ना 1 अपॉन, हे याचं आणि मागच्या एका फॉर्म्युलाचं कॉम्बिनेशन. याचं आणि मागच्या एका फॉर्म्युलाचं काय आहे? कॉम्बिनेशन. सांगतो कसं आहे, दाखवतो. लक्षात, मी त्याला म्हणतो रेसिप्रोकलचं फॉर्म आहे, आपण म्हणतो पण ते कॉम्बिनेशन आहे. समजा असं लिहून दिले का बघा तुम्हाला, लॉग ऑफ ए टू द बेस बी इक्वल्स 1 अपॉन लॉग ऑफ बी टू द बेस ए. असं लिहून दिले की तुम्हाला हा फॉर्म्युला दिला का बघा.
तो काय माहिती का, ऐका हे बघा, हाच बेस चेंज फॉर्म्युला आहे बरं का, हाच इथं बघा आणि इथं हे बघा. आत्ता सारखा मला बेस ई आणून दाखव बरं, आत्ता सारखा याच्यात बेस ई आणून दाखव. हा चला, log of a to the base e upon log of b to the base e. आता मी समजा म्हटलं ह्याच्यात मला बेस k आणून दाखवा, k ह्याच्यातच टाका. सांगा काय लिहिणार, log of a to the base k upon log of b to the base k. आता मला इथं बेस 10 आणून दाखव बरं, 10 10 10 10 आणून दाखव बरं. log of 10 to the base 10 log of a to the base 10 upon log of b to the base 10. आता मला बेस a आणून दाखवा बरं, a a a ऍपल a आणून दाखवा. log of a to the base a upon log of b to the base a. आणि थोड्या वेळापूर्वी हे दाखवले बघा, log of a to the base a म्हणजे 1 असतं. log of a to the base a किती असतं सांगा, 1. मग ह्याला मी नंतर काय लिहिणार सांगा, याला मी 1 जरा का बघा, तो फॉर्म्युला तयार झाला का बघा. मग ह्याला प्रूफ द्यायची आवश्यकता नसते, त्याच्या मागच्याला प्रूफ द्यायची. कळलं हे काय, कळलं का हे काय कळलं. आता याच्यावरूनच मी तुम्हाला एक सायकल दाखवतो, सायकल. आणि ते सायकलचा आन्सर कायम मन असते, पाठ करून घ्या. सायकल म्हणजे असं ABC कंप्लीट करणार परत एक कशी येणार, त्याला सायकल म्हणतात. हा आत्ताच इथं बघा, आत्ताच इथं तुम्ही सहज बघायला बघा, आत्ताच फॉर्म्युला होतो की नाही, log of a to the base b equals 1 upon log of b to the base a होतं की नाही. हे बघा, हे जर का मी इथं ट्रान्सफर केलं या साईडला, डिवाइड केलेलं इकडे आणलं तर मल्टिप्लाय झाले का बघा. log of a to the base b into log of b to the base a is equal to काय झालं 1. हे बघा, a b तेच b इथं पुढे कंटिन्यू झाला, b पासून a, म्हणजे ती सायकल याला परत कंप्लीट झाली. 2 वरनं कळत नाही, 2 वरनं कळत नाही, 3 4 5 घेतले की लवकर कळतं. हे 3 4 5 लॉग मध्ये टर्म घेतले ना की फार लवकर कळतं. एक एक्झाम्पल बघा, सगळ्यांचं लक्ष दिलं पाहिजे. समजा log of a to the base b into log of b to the base c into log of c to the base a. मी आता a b c पर a b b वर नेला c c वर नेला a, म्हणजे a ला सुरू करून a ला संपवलं. ती सायकल a b c परत a ला येऊन थांबली, ह्याला सायकल म्हणतात. मग आता मला सांगा, या केस मध्ये ह्याचा आन्सर डायरेक्ट 1 द्यायचं. काय 1 द्यायचं, तर आत्ताचा बेस चेंज फॉर्म्युला वापरून बघूया. जस्ट सांगा मला, ह्याला बेस 10 दाखवा, ह्याला बेस 10 दाखवा, ह्याला बेस 10 दाखवा, 10 10 10. मग बेस चेंज फॉर्म्युलाची जरा सवय पाहिजे बघा. log of a to the base 10 upon log of b to the base 10. हा कळला बेस चेंज फॉर्म्युला. तर तुम्ही एक काम करा, वहीतला e बेस लिहून दाखवला बघा, मी e तो बघा ना फॉर्म्युला तुमच्या वहीतला. log of a to the base b ला मी e बेस लिहिला की नाही, e काय कोण पण घ्या रे बेस, तुम्हाला e घ्या 10 घ्या, पाहिजे तो घ्या ना बेस. म्हणजे इंडायसिस मधला बेस असतो तो, इंडायसिस मधला घातांकातला बेस. मग आता मी तो 10 घेतो. चला इथं पण बेस 10 सांगा, आता इथं बेस 10 करून सांगा. log of b to the base 10 upon log of c to the base 10. ह्याला पण बेस 10 करून सांगा. log of c to the base 10 upon log of a to the base 10. आता ही टर्म सेम आहे का बघा, सेम आहे. b to the base 10 b सेम आहे का बघा, हे सेम आहे का बघा. फायनल आन्सर किती येतो 1. मी काय सांगितलं, अशी सायकल कंप्लीट झाली की नाही की त्याचं आन्सर 1 असतं. म्हणजे आता याचं उत्तर काय बरं, a to the base b म्हणजे log of, मी आता log of म्हणणार नाही, a to the base b b to the base c c to the base b d to the base e e to the base a. त्या a ला येऊन थांबायचं, लक्षात ठेवा. मी याने सुरुवात केली होती की नाही, तिथे येऊन थांबायचं. ह्याचा आन्सर काय, याचा आन्सर काय, हे लक्षात ठेवायचं. हा रिझल्ट डायरेक्ट वापरायचा आपण. a to the base b b to the base c c to the base a परत केलं ना की 1 आन्सर मिळतात. याच्यानंतर ह्यानंतर मी 2 आणखी असे फॉर्म्युले लिहून दिले की इथं मुलं हमखास चुका करतात. एस्पेशली आपण लिमिट स्ट्रक्चर जेव्हा बघेल तेव्हा तुम्हाला कळेल. हे बघा, log 3 into log 5 सांगा, log 3 into log 5 3 plus 5 8 तर लिहितात log 8, कारण मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ऍडिशनशी संबंधित आहे असं वाटतं आपल्याला. किंवा 3 into 5 सरळ बिंदास 15 करून टाकतात, दोघेला त्रास नाही. 3 into 5 किती 50. हे करायचं नाही. 3 चा लॉग वेगळा 5 चा लॉग वेगळा घेऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्याला नो फॉर्म्युला म्हणून घेऊन दिले. लॉग इंटू लॉग नो फॉर्म्युला, तसंच लॉग अपॉन लॉग नो फॉर्म्युला. तिथं लॉग अपॉन लॉग बघतात आणि मायनस करून टाकतात. का सांगा, डिव्हिजन असली की आपण मायनस करतो ना. ते सुरुवातीला a अपॉन b चा आठवलं का, मायनस आहे बघा ते.
मग असं करतात हे बघ, log 10 डिवायडेड बाय log 5 बिंदास log 2 लिहून टाकतात विद्वान. log 2 हे नाही, हे असं करता येत नाही. 10 चा लॉग वेगळा, हे जे आहे ना लॉग ह्याचं त्याचं डिव्हिजन किंवा अगदी सबट्रॅक्ट करतात काही काही जण, जरा 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 विद्वान असतात ते. 10 डिवाइड लॉग डिव्हिजन आहे ना, मग मायनस करतो याला आणि log 5 येतो नाही, लिहिता येत नाही कसे. तर यासाठी ते शेवटचे दोघे आहेत त्याला काय म्हणले आपण, नो फॉर्म्युला. काय म्हणले आपण त्याला, नो फॉर्म्युला. आता आपण एक्सरसाइज कंटिन्यू करायचं आहे टेक्स्टबुक मधला. तुम्ही बघा क्वेश्चन नंबर 17 काय विचारले, एक्सप्रेस द फॉलोइंग एक्सपोनेन्शियल इक्वेशन्स इन लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे थोडक्यात काय प्रॉब्लेम आहे हा, एक्सपोनेन्शियल टू लॉग कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल टू लॉग. त्याला मी काय सांगितलं एकदा परत ऐकायचं. a raised to b चा आन्सर c असेल तर लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं. असंच पाठ करा, लवकर कळेल तुम्हाला सगळे प्रॉब्लेम. ओरली. चला लिहा माझ्यासोबत. 17 मधला पहिला क्वेश्चन लिहा. 2 raised to 5 equals 32. 2 raised to 5 equals 32. Therefore, log of 32 to the base 2 is equal to 5. कसं प्रॅक्टिस झाली की लगेच होते. लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इज इक्वल टू वरचं. आता मी हे करत असताना तुम्हाला काही काही साध्या गोष्टी सांगतो, त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. झाला आपला प्रॉब्लेम संपला, सोल्युशन संपलं, पण तरी सुद्धा मी यातल्या काही गोष्टी सांगतो ना, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. असं कसं आहे रे, लॉग ऑफ 32 टू द बेस 2 चा आन्सर 5 कसं काय येतो, तर त्याला साधं करायचं आहे. लॉग ऑफ हा नंबर 32 आहे ना, तो ऍक्च्युअली 2 raised to 5 आहे हा नंबर. तेवढं मात्र यायला पाहिजे बरं का. 2 into 2 into 2 into 2 5 वेळा केल्यावर 32 येतात. ते यायला पाहिजे तुम्हाला, नाहीतर काय करायचं, हा 2 raised to 5 टू द बेस किती आहे सांगा, 2. आता मला सांगा लॉग ऑफ m raised to n ला तुम्हाला काय शिकवलं मी, n log n सांगितलं ना 5. ते रूल वापरायचे कसे ते बघायचं ना. हे पुन्हा 5 log of 2 to the base 2. आणि मग हे शिकवलं की नाही मी तुम्हाला, लॉग ऑफ a to the base म्हणजे काय असते, मग तसं 2 to the base 2 पण 1 असतं रे. म्हणजे 5 into bracket 1 म्हणजे 51 झाले का ते, नाही ना, 5 झाले. लक्षात ठेवा काय झाले, 5. म्हणजे लॉग ऑफ 32 टू द बेस 2 चा आन्सर 5 कसं येतं हे मी तुम्हाला याच्यातून दाखवलं. कळलं का आता, हे शिका. नेक्स्ट आपल्यामध्ये जरा काही काही हळूहळू सोडायचं तर का आपण डायरेक्ट डी ला डी 9 raised to 3/2 equals किती, 27. 9 raised to 3/2 equals 27. सांगा लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इक्वल्स वरचं. सर आता हे दाखवा बरं कसं येते 3/2. आता हे दाखवा बरं असं म्हणाल तुम्ही, दाखव ते पण दाखव. ऐका हे सर कसं 3/2, हे सोपं होतं सर सांगा ना. हे 2 raised to 5 लिहिलं काय, ते तुम्हाला दाखवतात, सगळं दाखवतो, काळजी करू नका. बरं बघा, मी पहिल्यांदा याला मी हे सगळे नंबर मला सांगा 3 शी रिलेटेड दिसतात का तुम्हाला सर 9 शी रिलेटेड पण आहे. मला सांगा हा नंबर मला 9 च्या पॉवर मध्ये ऍडजस्ट करता येत नाही रे, मला 3 च्या पॉवर मध्ये ऍडजस्ट करता येतो. मग पॉवर मध्ये ऍडजस्ट करा. लॉगरिथम यायचं असेल तर इंडायसेस यायला पाहिजे. बघा इंडायसेस परफेक्ट, त्याला लॉग परफेक्ट. तर लॉग ऑफ 27 ला मी लिहिणार आहे 3 चा क्यूब, याला लिहिणार आहे मी काय, सोपं करतो. आधी बेस चेंज, म्हणजे नंतर पण चालतो पण आधी बेस चेंज वापरतो. तर आधी बेस चेंज लवकर कळेल तुम्हाला. बेस चेंज वापरतात सांग. हे बघा बेस चेंज फॉर्म्युला तुम्हाला सरळ आणि उलटा असा दोन्ही वापरता येणार. दोन्ही आधी तो काय आहे बघूया आपण. लॉग ऑफ a टू द बेस b म्हणजे काय, लॉग ऑफ a टू द बेस e, a टू द बेस e अपॉन लॉग ऑफ b टू द बेस e. मग इथं मला या टर्मला मला बेस आता 10 पाहिजे, असं समजा 10 पाहिजे, e पाहिजे, काही म्हण. चला बेस चेंज वापरा. लॉग ऑफ 27 टू द बेस 10 लॉग ऑफ 9 टू द बेस 10.
पुढच्या स्टेपला मी ह्याला ते मगाशी जे केलं तेच 3 चा क्यूब घेणं पुढच्या स्टेप आणि त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये ह्याला मी काय म्हणजे नेक्स्ट ह्याच्या नंतरच्या स्टेप मध्ये 3 चा काय घेणार आहे मी स्क्वेअर आहे आणि हे शिकलाय का लॉग ऑफ m रेज टू n log m मग 3 पुढे आणले काय झाले लॉग ऑफ 3 टू द बेस 10 अपॉन 2 पुढे आणले लॉग ऑफ काय राहिले 3 टू द बेस 10 मारले त्यांचं काय शिल्लक राहिले सांगायची 3/2 शिल्लक फायनल आन्सर किती आलं त्याचं कुणाचं आहे बघा ह्याचं आन्सर 3/2 आता कळलं का कसं आहे ते 3/2 कसं येतं लक्षात आलं आपण जे म्हणतो ना असं नुसतं बेस रेस टू त्याला मागे एवढी थिअरी आहे लक्षात ठेवा आपण त्याला शॉर्टकट हे वापरतो आपण की नुसतं पलीकडचं तुझं बेसाने घेतलं इक्वल पण ते येतं कसं ते असं येतं असं चला नेक्स्ट ई त्यातला ई करा ई 3⁻⁴ म्हणजे 1/81 दिले तरी आता आपण लॉग मध्ये कन्वर्ट करूया कसं म्हणा हे पलीकडचं आहे हे अलीकडचं आहे आणि वरचं आहे बघा लॉग ऑफ पलीकडचं 1/81 टू द बेस अलीकडचं इज इक्वल टू वरचं आता मला तुमच्यापैकी एक जण ह्याचा आन्सर आता लास्ट ह्याच्याकडे दाखवणार नाही ह्याचा आन्सर -4 कसं येते तुमच्यापैकी म्हणून एखादं सांगायचं आणि ओरली सांगायचं ओरली चुकलं तरी चालतंय कोण तो अशी देते काय कोणी सांगा असं काही नाही मी तिला मजा सांगा तर फार सोपं आहे प्रयत्न करा हा येस अथर्व -4 मला इथले का कुठले सांग मग तू असं सांगायला होतास बघा हा नंबर आहे ना 1/81 हा नंबर आहे ना हा नंबर ऍक्च्युली कसा आहे माहिती का बरोबर आहे का बरोबर लक्षात 1/3⁴ आहे हा नंबर मुळात असा आहे हे पहिले सांगा मग ह्याला वर घ्या म्हणजे इंडायसेस मध्ये वर घ्या 3⁻⁴ आहे म्हणजे थोडक्यात हा जो नंबर आहे ना हा 1/81 तो 3⁻⁴ आहे कसा आहे मी इथे दाखवले त्याच्यासाठी इंडायसेस चांगले यावे लागतात लॉज ऑफ इंडायसेस मग -4 पुढे आणले लॉग ऑफ 3 टू द बेस 3 राहील त्याचा आन्सर 1 असतो -4 इंटू ब्रॅकेट 1 याने मायनस हे फक्त इंडायसेस आहे लक्षात ठेवा दिसताना लॉग दिसतंय पण सगळं बेसिक त्यात काय आहे सगळं घातांक इंडायसेस तर आता यातलं कुठलं पाहिजे सांगा तुम्ही यातलं कुठलं पाहिजे सांगा मला सांगा ना ए पासून आय पर्यंत कुठलं पाहिजे मग लिहा चला सगळं लिहा काय 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 तर आपलं नुसतं कन्व्हर्जन आहे रे कशाला वेळ घालवता तुम्ही 10⁻² is equal to 0.01 10⁻² equals 0.01 कन्वर्ट करा लॉग ऑफ पलीकडचं टू द बेस अलीकडचं इज इक्वल टू वरचं म्हणजे किती सांगा आता घरी जाऊन तुमचं तुम्ही बघत बसा हे काय आहे कसं आहे हा नंबर ऍक्च्युली 1/100 आहे हा नंबर 1/100 आहे 100 म्हणजे 10⁻² आहे खाली 100 आहे ना मग वर काय 10⁻² झाले की -2 पुढे आणले 10 टू द बेस 10 ला 1 दिले काय त्याला कळत नाही हा नंबर काय आहे 1/100 हा नंबर काय आहे 1/100 आहे दिसला हा 100 म्हणजे 10 चा स्क्वेअर आहे अरे पण वर काय सांगा की वर मग याला 10⁻² लिहिलं मी नंतर -2 पुढे आणले 10 टू द बेस 10 चा आन्सर बनवला ठीक आहे -2 इंटू 1 म्हणजे मायनस आता नाही सांगणार मी असं म्हणून परत सांगतोय पण आता सांगणार नाही म्हणजे नाही नेक्स्ट करा कुठलंही तुमचं तुम्हाला एखादं दुसरं कम्प्लीट करा त्यातलं कुठलंही एखादं दुसरं करा तुम्ही करा आता आपण
क्वेश्चन नंबर 18 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 18 बरोबर अपोजिट. काय म्हणले वाचा? एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगॅरिथमिक इक्वेशन्स इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉग दिलाय, एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे हे लगेचच कळतंय बघा. लॉग ऑफ 64 टू द बेस 2 चा आन्सर काय दिले 6. चला मला सांगा कुठला फॉर्म आहे हा? लॉगॅरिथमिक. कशात कन्वर्ट करायचं आहे? एक्सपोनेन्शियल. बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं असं म्हणायचं बरं का, त्याशिवाय पाठ होत नाही. बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स म्हणजे 2 रेस टू 6 इज इक्वल टू 64. आणि हे 2 आहे की तुमचं तुम्ही बघा. 2 रेस टू 6 केल्यावर आन्सर 64 येतच. पुढचा लॉग ऑफ ऍक्च्युली असायला काय आपण ब्रॅकेट घालायची सवय करा. 1/25 टू द बेस 5 इज इक्वल टू किती आहे सांगा? मायनस सांगा. बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं म्हणजे 1/25 इक्वल्स 5 रेस टू मायनस. आणि तुम्ही सहज विचार करून बघा 5 रेस टू मायनस 2 केल्यावर आन्सर एवढं येतं की नाही बघा. मुळात तुम्हाला हे कळलं पाहिजे की 5 रेस टू मायनस 2 म्हणजे 1/5 रेस टू 2 असणार. हे आधी माहित पाहिजे. त्यासाठी काय यायला पाहिजे? इंडायरेक्ट. आणि ते लिहून दिलेत मी लॉस. वाचा, सारखं वाचा. चला ln म्हणजे पण लॉग बर का. ln म्हणजे पण लॉग बर का. ln लिहितात की नाही बऱ्याचदा फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये ln लिहितात म्हणजे असं. ln म्हणजे लॉग ची टर्म. लॉगॅरिथम कुठलं घेऊ तर लॉग ऑफ e. ln e इक्वल्स 1 दिले. हे बघा तुम्हाला आपल्याला कळणाऱ्या भाषेत लिहून घ्या. बघा आपल्याला एलओजीच कळतात. हा एलओजी लॉग ऑफ e असं आहे ते. तिथं काही बेस नाही, काही बेस नाही. आता काय करा माहिती का, तुम्ही इथं तात्पुरता बेस e घ्या किंवा 10 घ्या, सॉरी ईज घ्या. बेस वरचा आहे तोच घ्या. ln म्हणजे बेस नेहमी e असतो. e हे फक्त वेगळ्या भाषेत आहे. आणि मग त्याला कन्वर्ट करा. बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स e रेस टू 1 इज इक्वल टू e. जी ln हाफ लिहिलं आहे त्यांनी इज इक्वल टू काय दिले त्यांनी मायनस 0.693. तुम्ही असं लिहा बघा लॉग ऑफ 1/2 टू द बेस e घ्या. e आपण लिहायचा बेस इज इक्वल टू मायनस 0.693. आपण साध्या भाषेत लिहायचं आणि मग बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं e रेस टू अजून तुम्हाला स्वतःला कुठलं मी करून पाहिजे असं वाटतंय का? मी करून द्या असं कुठलं वाटतं का तुम्हाला? सांगा पटकन वेळ घेऊन. कुठलं लागणार आहे? मी कुठलं करून द्यायचं काही गरज नाही का आहे? चला नेक्स्ट 19 तात्पुरतं ते थोड्या वेळेसाठी सोडून थोड्या वेळेस फाइंड द डोमेन. तर थोडी लॉगची आधी प्रॅक्टिस होईल तुम्हाला. मग मी काही आता 14 राहिलाय, 15 राहिलाय, 19 राहिलाय, ते जरा तात्पुरतं सोडून काही बिघडत जरा नंतर करायचं. आता क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय विचारलं बघा. ऍक्च्युली ही आता तुमच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आहे बरं का. ही आता सगळं लॉगचे रूल कसे वापरायचे त्याची आता प्रॅक्टिस इथनं सुरू झाली बघा. राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन्स ॲज सम ऑर डिफरन्स ऑफ लॉगॅरिथम. सम किंवा डिफरन्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं. सम किंवा
डिफरन्स. पहिला क्वेश्चन येईल बघा. क्वेश्चन नंबर 20 बघतोय आपण. लॉग ऑफ PQ अपॉन RS. बरोबर. आता थोडी प्रॅक्टिस झाली की नाही थोडी, तर तुम्ही सगळेजण असं डायरेक्ट आन्सर सांगणार आहात. लॉग P प्लस लॉग Q मायनस लॉग R मायनस लॉग S असं एका लाईन मध्ये सांगताना पाहिजे. मी माझं वाक्य नीट आहे. लॉग P प्लस लॉग Q मायनस लॉग R मायनस लॉग S असं तुम्हाला पटकन सांगायला पाहिजे. हे कधी येणार? जर या फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस झाली तर. आता मला सांगा, ऐकून घ्या पहिले. मला लिहायचं नाही, ह्याला कव्हर करा आणि ए म्हणा. ह्याला ए म्हणा आणि ह्याला बी म्हणा. आणि आता तुम्हाला काय दिसलं वाचा की कव्हर करा. लॉग ऑफ ए अपॉन बी दिसलं. फॉर्म्युला सांगा लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी किती बघा. लॉग ए मायनस लॉग बी. आता ए म्हणजे कोण रे? PQ. बी म्हणजे कोण रे? RS. लॉग ए मायनस लॉग बी झालं. आता तुम्ही याला लॉग ऑफ AB बघा की याला लॉग ऑफ AB असं बघा. काय फॉर्म्युला आहे माझा? लॉग ए प्लस लॉग बी. मग इथं काय येणार सांगा कसं? लॉग P प्लस याला ब्रॅकेट मायनस. तर इथे पण लॉग ऑफ एबीच आहे नाही, म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी. हे फक्त RS येते आणि मग मायनस साइन आत जाणार आणि मग आन्सर लिहिणार आपण लॉग P प्लस लॉग Q मायनस लॉग R मायनस लॉग S. मी मग अशी डायरेक्ट सांगितलं की नाही, लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी मायनस लॉग डी. साधा डिव्हिजन मध्ये म्हणजे मायनस होणार आहे आणि त्यात पण प्रोडक्ट आहे म्हणजे ऍडिशन होणार आहे. पण ते मायनस साइन कडे पर्यंत जाणार, हे साइन शेवटपर्यंत जाणार आणि हे तुम्हाला यायला पाहिजे. याच्यावरून डायरेक्ट सांगता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कसले प्रॉब्लेम सोडू शकता. ऐका, कधी कधी तुम्हाला असं फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये असे प्रॉब्लेम येणार. हे बघा 3.789 मायनस इंटू 4.354 3453 अपॉन 0.1569 इंटू 7.4387. हे सगळं तुम्हाला करायचं. मग तो असं करताना तुम्ही काय करता? पहिल्यांदा ह्याचा लॉग बघता, मग ऍड करता, ह्याचा प्लस करता, कारण ते इंटू आहे ना. तुम्हाला ते मेकॅनिझम माहिती आहे सगळ्यांना, पण त्याची मागची थिअरी माहित नसते. ही थिअरी असते. तुम्हाला सगळ्यांना काय माहिती आहे? कदाचित तुम्हाला फिजिक्सच्या सरांनी काय शिकवलं असेल, हे मल्टिप्लिकेशन आहे, ह्याचा लॉग घ्या प्लस ह्याचा लॉग घ्या मायनस ह्याचा लॉग मायनस त्याचा लॉग, असं तुम्हाला शिकवलं असेल. पण ते ऍक्च्युली हे आहे, ए बी सी डी आहे. तरी अजून बघा ह्यात पॉवर आलेली नाही आहे, तर ते ट्वाइस लॉग करायला होतं बघा. तुम्हाला करतात की नाही ते ट्वाइस लॉग? ते काय माहिती? लॉग ऑफ एम रेस टू एन लॉग ए माहिती काय म्हणजे कळलं का? एन लॉग ए येईल. आपण प्रॉब्लेम करणार आहे त्यावेळी बघूया. आता थेअरी बघा नुसतं. चला लिहा, हे लिहा. Second, next question. हे झालं पहिलं लिहून झालं. बघा बरं सेकंड. लॉग ऑफ रूट एक्स इंटू क्यूब रूट ऑफ वाय. लॉग ऑफ रूट एक्स इंटू क्यूब रूट ऑफ वाय. वर बघायचं लक्षात आहे. याला असं डायरेक्टली चालवायचं मला. ही मला सवय करून द्यायची. ह्याला बघितलं किती आन्सर यायला पाहिजे. आता हे कसं येतं, सवय कशी होते? ह्याला पहिले ए म्हणा, ह्याला बी म्हणा, इथं इंटू साइन दिसलं आणि मला लॉग ऑफ ए बी चा फॉर्म्युला सांगा. लॉग ऑफ ए बी चा लॉग ए प्लस लॉग बी. आता
आता हे जे रूट एक्स आहेत ना ते नैसर्गिक म्हणून शिकवलं ना, अजिबात लक्ष द्यायचं, आधी लक्ष द्यायचं. ते रूट एक्स आहेत ना त्याला मी एक्स रेस टू हाफ, रूट एक्स म्हणजे इंडायसिस मध्ये एक्स रेस टू हाफ प्लस क्यूब रूट म्हणजे वाय रेस टू 1/3 इंडायसिस. आणि मग लॉग ऑफ एन रेस टू एन म्हणजे एन लॉग एन येतात, म्हणजे हाफ लॉग एक्स प्लस 1/3 लॉग वाय असं डायरेक्ट करायला पाहिजे तुम्हाला. याच्यावरून हेच आदलं मधलं काही नाहीच, हे यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम फास्ट येणार. लक्षात आलं? आवाज बंद होतोय. आता मात्र या प्रॉब्लेमला मी डायरेक्ट सांगणार आहे. डायरेक्ट हे असं इतकं डिटेल नाही आणि डायरेक्ट नीट समजून घ्यायचं, आणि त्याची एकदा सवय झाली ना की तुम्हाला सगळे जे लिहायचं बंद होत आहे. म्हणजे स्पेशली तुम्हाला प्रॉब्लेम्स फार व्यवस्थित सोडवता येतील. हे बघा, याचं मल्टिप्लिकेशन आहे, लक्ष वरच पाहिजे फक्त बरं का. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन आहे, आणि याचं काय आहे? डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन आणि डिव्हिजन म्हणजे सबट्रॅक्शन. त्यात त्यांना पॉवर्स काय आहेत का? पॉवर्स त्यांना, ह्याला क्यूब आहे, ह्याला स्क्वेअर आहे, ह्याला हाफ आहे. रूट आणि रेस टू हाफ दिसायलाच पाहिजे तुम्हाला. आता रूट म्हणजे काय सांगा? रेस टू हाफ. त्या सगळ्या पॉवर्स पुढे येणार आहेत. अशा पुढे कशा? लॉग ऑफ एन रेस टू एन. म्हणजे याचं ऍडिशन, याचं सबट्रॅक्शन आणि सगळ्यांच्या पॉवर्स पुढे. म्हणजे पहिली डायरेक्ट स्टेप सांगा आता, 3 log a प्लस 2 log a minus 2 मायनस डिव्हिजन आहे, हाफ लॉग ऑफ b स्क्वेअर प्लस 5. आता जमलं का बघा तुम्हाला? बस हे यायला पाहिजे. डायरेक्ट स्टेप लिहा. पुढचा क्वेश्चन नाही सांगतो. एलएन ची ऐवजी लॉग लिहा. एलएन ची ऐवजी लॉग लिहा. एलएन ची आवाज बंद. लॉग ऑफ सगळ्याला स्क्वेअर ब्रॅकेट करा. माझ्यावरून क्वेश्चन घ्या. क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 2 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 रेस टू 4 अपॉन x plus 4 into root of 2x plus 6. एवढाच रेस टू 2 आहे. रेस टू 2. हा वर बघायचं. आता वरच आहे क्वेश्चन घेऊन जरा लक्ष करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे काय दिसलं पाहिजे, हे सगळ्याला असं कव्हर करा. बघा हात ठेवा आणि तुम्हाला
लॉग ऑफ एम, त्याला मी एम म्हणलंय कव्हर केलं, त्याला स्क्वेअर दिसला पाहिजे. म्हणजे ट्वाइस लॉग एम ही पहिली स्टेप झाली. ट्वाइस. हा पहा गडबड. आता ते एम काय आहे सगळं परत मांडून घ्या बरं. हे बघा एम म्हणजे कोण कोण आहे आतमध्ये, समथिंग 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 समथिंग. त्यामध्ये ए इंटू बी आहे आणि खाली सी इंटू डी आहे. मग अशीच काय सांगितलं मी, ए इंटू बी वर आहे, खाली सी इंटू डी आहे. मग लॉग ए प्लस लॉग बी, प्लस म्हणलं मी प्लस लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी मायनस लॉग डी. ते साईन शेवटपर्यंत गेलेलं आठवतं का? म्हणजे हे आता तुम्हाला कायमचं पाठ करायचं आपण आता. काय लॉग ऑफ ए बी अपॉन सी डी म्हणजे काय काय सांगा, लॉग ए मायनस लॉग ए प्लस कोण मायनस म्हणलं ते, हा लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी मायनस लॉग डी. हे लक्षात आलं? आता यामध्ये सुद्धा त्या ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये जर काही डोसक्यावर त्यांच्या पॉवर्स असतील, पॉवर्स, तर त्या खाली आणायच्या. आता इथं पॉवर क्यूब रूट म्हणजे रेस टू 1/3 असते. 4 रेस टू 4 म्हणजे रेस टू 4च. रेस टू 1 आहे, काय आणायची पुढे गरज नाही. हे रेस टू हाफ आहे. आता डायरेक्ट आन्सर बघा. सगळ्यात पहिल्यांदा 2 पुढं ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ कुठं क्यूब रूट आहे, 1/3 लॉग ऑफ एक्स मायनस 2 इंटू आहे प्लस 4 लॉग ऑफ ट्वाइस एक्स प्लस 1 मायनस डिव्हिजन आहे, डिव्हिजन मायनस लॉग ऑफ प्लस आहे एक्स प्लस 4 एक्स प्लस, त्याला रेस टू 1 आहे, 1 पुढे आणले असं समजा, मायनस हाफ 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 लॉग ऑफ 2x प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. हे तुमचं फायनल आन्सर. आणि सगळ्याला इंटू 2 बाहेर येतो. एवढं फक्त 5 मिनिटं थांबा, घेऊन जात असेल तर